नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण मागील वेळी जाहिरात आली होती, त्याचं परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. ते वेळापत्रक या ठिकाणी मी आपल्या सोबत शेअर करत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी, या पदांसाठी, या विभागाचा अर्ज भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सांगा, हा व्हिडिओ देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आता मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती, त्यामध्ये सहाय्यक आयुक्त पद होतं. एकच परीक्षा आणि तुमची थेट निवड या ठिकाणी या पदावरती होते. सहाय्यक आयुक्त खूप मोठं पद या ठिकाणी आहे आणि याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात आपण देत आहोत. टेक्निकलची वेगळी बॅच आहे, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन बॅच आहेत. बघा त्यामध्ये जे नॉन टेक्निकलची बॅच आहे ती 4,999 रुपयामध्ये आपण देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर 1 फेब्रुवारी पासून ही बॅच चालू होते. यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता याचा संपूर्ण सिलेबस आहे. संपूर्ण एसीटीचा सिलेबस, अनुभवी तज्ञ शिक्षक आहेत आणि जे काही कलमे आहेत, कायदे आहेत ते ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला कमी वेळेमध्ये कसे समजतील, कमी वेळेमध्ये तुमचा कसा अभ्यास होईल, हा शिकवण्याचा या फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. ही बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये योग्य डायरेक्शन, योग्य दिशा, पारदर्शकता मिळवा. आता त्यानंतर फक्त जर विद्यार्थी मित्रांना टेक्निकलचीच बॅच पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ही 2499 रुपयाला बॅच आपण देत आहोत. ती सुद्धा 1 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. एसीटीचा परिपूर्ण अभ्यास आहे. संपूर्ण कलमे, कायदे यामध्ये तुम्हाला शिकवला जाईल. सर्व अभ्यासक्रम परिपूर्ण करून घेतला जाईल. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावानं एक ऍप आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ते उपलब्ध होतील. दुसरी गोष्ट, जर काय अजून तुम्हाला माहिती हवी असेल, काही अडचणी असतील तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. चला आता बघूया आपण महाऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाचं जे काय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की त्यांनी परिपत्रक काढलंय 30/1/2026 ला. आणि यामध्ये काय सांगितलंय की महाऊर्जा कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रकल्प कार्यकारी अधिकारी याचे जे काही जागा आहेत, त्या जागा 18 संवर्गाची पदे, प्रकल्प अधिकारी संवर्गाची 22 पदे व लेखापाल संवर्गाची 2 पदे सर्वसेवेने भरण्याकरता जी जाहिरात या ठिकाणी आली होती, त्यामध्ये सदर परीक्षा कालावधीत बदल करण्यात आला आहे आणि परीक्षेचे प्रस्तावित वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे हा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकल्प अधिकारी व लेखापाल यांची जी काही परीक्षा आहे ती 12/2/2026 बघा त्या दिवशी होईल आणि त्याचे प्रवेश पत्र हे 7 दिवस अगोदर परीक्षेच्या उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर प्रकल्प कार्यकारी अधिकारी 13 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. त्याचे जे परीक्षेचे परिपत्रक प्रवेश पत्र आहेत ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आता दोनच या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रकल्प अधिकारी व लेखापाल हे 12 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे आणि प्रकल्प कार्यकारी अधिकारी हे 13 फेब्रुवारी 2026 ला होणार आहेत. या ठिकाणी हे लक्षात ठेवा. प्रवेश पत्र हे 7 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याची वेबसाईट देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्यांची की www.mahaurja.maharashtra.government.in या वेबसाईट वरती तुम्हाला प्रवेश पत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुमच्या त्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिले जातील. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. बघा, त्यानंतर reg.ibps.in ही जी काही वेबसाईट आहे या वेब लिंक वर उपलब्ध करून देण्यात येतील. बघा, त्याच्यावरती क्लिक जरी केलं तरी तुम्हाला ह्या वेबसाईट टेलिग्रामला उपलब्ध होतील. याची वरील वेळापत्रकामध्ये प्रशासकीय कारणास्तव काय बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त mahaurja.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती प्रदर्शित करण्यात येईल. त्या अनुषंगाने उमेदवारांनी त्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यायची आहे किंवा या चॅनलला सबस्क्राईब करा. काय बदल झाले तर आम्ही तुमच्यापर्यंत या प्लॅटफॉर्मवरून घेऊन येत असतो, कारण अपडेट देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही अपडेट राहणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा. काही अपडेट आले तर आपण
या प्लॅटफॉर्मवरती देत असतो. चला या ठिकाणी थांबतो. नवीन अपडेट जर काय आली तर भेटू पुढच्या वेळेस. धन्यवाद.